एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। राज्यातील अनेक भागातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना रांगा लावाव्या लागल्या आहेत। या पार्श्वभूमीवर पीएनजी गॅसचा वापर राज्यात वाढवणार असल्याचं सूचक विधान भुजबळांनी केलंय। नव्या इमारतींना पीएनजी जोडणी असल्याशिवाय ओसी देऊ नका असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी म्हटलंय। पीएनजीचा जे आहे पीएनजी स्वस्त सुद्धा पडतो आणि पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रसार प्रचार झाला पाहिजे। मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे एलपीजी बंद होईल, त्याच्या अगोदर सगळ्यांनी पीएनजीचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त पीएनजीचे जे आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत। तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे। आम्ही त्यांना सांगितलं की बा सगळ्या ह्या जे महानगरपालिका किंवा नगरपालिका जिथे पीएनजी आहे तिथे जसं आपण पाण्याचं कनेक्शन आलंच पाहिजे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन त्या बिल्डिंगला पाहिजेच, तरच तुम्हाला जे आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल। त्याप्रमाणे पीएनजीसुद्धा मॅन्डेटरी करा, कंपल्सरी करा की ते सुद्धा कनेक्शन असेल तरच तुम्हाला ओसी मिळेल। अशा काही अटी त्याच्यामध्ये टाका। मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पीएनजीचं काम हे सगळ्या शहरांमध्ये होत आहे। महानगर गॅस निगम लिमिटेड हे पाईपलाईन टाकण्याचं काम करतायत आणि पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे। कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत। राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध आहे, त्यामुळे एलपीजीची आवश्यकता पडणार नाही। माजी मंत्री दीपक केसरकरांचे खरात सोबतचे फोटो दाखवत त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय। मी फक्त शिंदे साहेबांसोबत गेलो होतो, कोणत्याही आमदाराला मी घेऊन गेलो नाही असं ते म्हणाले। कुठल्याही प्रकारच्या विधीवर मी विश्वास ठेवत नाही आणि माझा सहभागही नाही असं केसरकरांचं म्हणणं आहे। माझ्या बदनामीचं षडयंत्र रचलं गेलं आहे असे आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहेत। मी फक्त शिंदे साहेबांच्या बरोबर त्या मंदिरामध्ये गेलो होतो, याच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांना मी मंदिरात नेलेलं नाही। आणि जे फोटो प्रसिद्ध झाले त्यातला एकही फोटो माझ्या ऑफिसमधला नाही आहे। त्या ठिकाणी सिन्नर येथं जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता, त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरातसुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रचारात आहे। त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मीटिंगचा काहीही संबंध नाही। हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं। शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे, ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे। दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही।